स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुधाला 40 रुपये भाव। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मनसर या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन पुणे नाशिक महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरच्या रस्त्यावर करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करताना दिसत होते व या आंदोलनाला मोठा असा प्रतिसाद लावला। जुन्नर टाइम्स मनसर। शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा खात्याचे दर तर कमी नाहीच केले, पण 5 रुपयाचं अनुदान जे जाहीर केलं त्याला भयंकर अटी शर्ती लावले, जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही याची सोय सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत। एक लक्षात घ्या, तुम्ही जर असं शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळणार असाल तर यापुढे शेतकऱ्यांची ताकद काय ते आम्ही दाखवून देऊ। साहेब, तुम्ही सुद्धा सगळी पोलीस खात्याची मंडळी शेतकऱ्यांची पोरात, अरे आम्ही जगायचं कसं, न्याय मागायचं कसा, मला सांगा। या नालायक लोकांना शरम सुद्धा राहिलेली नाही, त्यामुळे हे मस्तीमध्ये त्या ठिकाणी जगतायत। अरे सरकारची तिजोरी आम्ही भरतोय, निवृत्ती बाबा सांगतो खाण्यावर जीएसटी, माहितीच्या सामानावर सुद्धा जीएसटी, अरे कुठं कुठं आमचा खिसा कापणार। अरे 2000ची भीक आम्हाला देता, कुणी मागितली होती तुम्हाला? पीएम किसान योजना, अरे कसला सन्मान करताय शेतकऱ्याचा। अरे 2.5 पटीने शेतकऱ्याच्या आत्महत्या त्या ठिकाणी वाढल्यात। लाज वाटली पाहिजे। दिल्लीच्या बॉर्डरवर जे शेतकरी निघाले हमी भाव मागण्यासाठी, त्या शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये खेळ ठोकण्याचं काम केलं जाते। त्यांना सिमेंटच्या भिंती घातल्या जातात, बॅरिकेड लावले जातात। अरे नक्षलवाद्यांना अतिरेकांना जी वागणूक दिली जात नाही, ती वागणूक आमच्या मायबाप शेतकऱ्याला दिली जाते। असे राज्यकर्ते मी कधी पाहिले नव्हते। अतिशय नालायक लोकांचं सरकार आमच्या लोकांनी बसलेलं आहे। आमच्या खिसे कापायचा कार्यक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे आणि एका बाजूला सांगतात पीएम किसान योजना। अरे कोणी मागायला जातो? एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची ताकद आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे। दारात जर कोणी आला तर त्याला रिकाम्या हाताने आम्ही कधी पाठवत नाही। हा आमचा बळीराजा आहे, अन्नदाता आहे, अख्ख्या जगाचा पोषण आहे। कोणी किती पैसे कमवले तर काही नोट आणि चिल्लर खाणार नाही, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्या ठिकाणी खाणार आहे। अरे लाज वाटू द्या, ज्या अन्नदाता शेतकऱ्यावर आज आत्महत्या करायची वेळ आली आहे, या आमच्या माता भगिनी रस्त्यावर उगाच नाही आल्या। घरामध्ये त्यांना त्यांचं काम त्या ठिकाणी संपत नाही। आज जुन्नर तालुक्यातील देखील महिला या ठिकाणी आहेत, आंबेगाव तालुक्यातील देखील महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। या ठिकाणी जर सरकारने आमचा दुधाला 40 रुपये भाव दिला नाही, हे अनुदान 5 रुपये त्याच्यावरच्या सगळ्यात मुख्य मागणी आमची आहे की अटी शर्ती सरकारने या ठिकाणी पूर्णपणे काढून टाकाव्या आणि 5 रुपयामध्ये अनुदानात आमचं समाधान होणार नाही। किमान 7 ते 8 रुपये लिटरला अनुदान या ठिकाणी दिलं पाहिजे आणि किमान उत्पादन खर्च इतके पैसे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, ही आमची या ठिकाणी मुख्य मागणी आहे। आणि भेसळखोरांवर पहिली कारवाई झाली पाहिजे। दुधातली भेसळ थांबवा, शेतकऱ्याला अनुदानाची गरज नाही, या ठिकाणी चांगला भाव शेतकऱ्यांना मिळेल। या ठिकाणी पोलीस बांधवांनी देखील अतिशय चांगलं सहकार्य केलं। या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आपण मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालो। जर राज्यकर्त्यांनी या ठिकाणी या आंदोलनाची दखल घेतली नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाची आंदोलन आम्हाला चांगली माहिती कशी करायची। आम्ही वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील रोखलेलं आहे। या ठिकाणी उपमुख्यमंत्री 4 तारखेला येणार आहेत, त्यांना सुद्धा येताना विचार करावा लागेल। शेतकऱ्याचा रोषाला तुम्हाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल। तातडीने या ठिकाणी दुधाचे बाजारभाव वाढले पाहिजेत आणि अतिशयोक्ती घातलेल्या पूर्णपणे त्या ठिकाणी रद्द केलं पाहिजे, ही तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचं निवेदन घेण्यास